इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे. राज्यांमधून जेएनपीटीच्या मार्गे दुबईला जाणारी कांद्याची वाहतूक सध्या बंद झाली आहे. त्यामुळे कांद्याचे कंटेनर हे जेएनपीटीच्या बाहेर अडकून पडले आहेत. आधीच कांद्याचे भाव घसरत आहेत. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. बुधवारी आवक वाढून बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे. यातच दुबई मार्गे आखाती देशांमध्ये होणारी निर्यातही बंद झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापारी देखील चांगलेच धास्तावलेले आहेत. लवकरात लवकर ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची प्रतीक्षा इथले व्यापारी करतायत. शनिवारी दुबईचे एअरपोर्ट आणि तिथले पोर्ट बंद झालेले आहेत आणि रस्त्यामध्ये जो आमचा माल आहे तो जागेवरती थांबलेला आहे आणि त्याची कॉस्टिंगची जबाबदारी पण ते व्यापाऱ्यावरती ठेवल्या गेलेली आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की आणि आज जर बघितलं तर जेएनपीटीवरती 150 आमचे कंटेनर अडकून पडलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची बुकिंग घेतली जात नाही आणि घेतलेली बुकिंग कधी पोस्ट होईल याची त्यांच्याकडनं रेटिंगमध्ये दिलं गेलेलं आहे का याची जबाबदारी संप व्यापाऱ्यावर राहणार आहे. आता ही कॉस्टिंग पण वाढणार आहे, नवीन बुकिंग पण घेणार नाही आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की निश्चितच आमच्या बाजारभावावर परिणाम होईल. आणि गेल्या 3-4 दिवसापासून जे अडकलेले आमचे रस्त्यातले कंटेनर किंवा हा जर माल आमचा खराब होऊन गेला, सडून गेला तर निश्चितच पण व्यापाऱ्याचं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि हे जर कंटेनर परत बाजारात मागवले आणि आलेला बाजार शेतकऱ्याचा माल याच्यामुळे निश्चितच बाजारभावामध्ये मोठी तफावत निर्माण होऊ शकते आणि 4-5 रुपयांनी बाजारभाव अजून डाऊन होऊ शकतात. तर आखाती देशामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा फटका कृषी मालाला बसतो आहे. जेएनपीटी बंदरामधून इराण, इराक, दुबई या आखाती देशामध्ये जाणारी जहाजही अडकून पडली आहेत. द्राक्ष, केळी, कांदा, भाजीपाल्याला देखील फटका बसतोय. साधारण 500च्या वर शेतीमालाचे कंटेनर हे बंदरामध्ये अडकून पडलेत. वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य आणि देशभरातून शेतीमाल मोठ्या प्रमाणावरती येतो. वाशीपासून जवळच असलेल्या उरण इथल्या या बंदरामधून शेतीमालाची निर्यात केली जाते. सध्या या बंदरामध्ये 125 ते 150 कोटी रुपयांचा शेतीमाल अडकून पडलाय. एकीकडे परदेशामध्ये जाणारी विमानांची सेवा विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे समुद्र मार्गाने जाणाऱ्या जहाजाच्या सेवाही बंद झाल्यात. त्यामुळे शेतीमालाला हा दुहेरी फटका बसतोय. युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर पुढील 15 दिवसानंतर येणाऱ्या कोकणामधील हापूस आंब्याच्या निर्यातीला देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.